लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे। अपात्र याद्या आता तुम्हाला पाहता येणार आहेत। यामध्ये किती छाननी होणार, छाननी प्रक्रियेमध्ये नाव असल्यास त्या महिलांना योजनेचे पुढचे पैसे मिळणार का, तसेच अशा महिलांना जो विनंती अर्ज करायचा आहे तो विनंती अर्ज कुठे मिळणार आहे, जिल्हानिहाय किती महिलांनी या योजनेसाठी पात्र आहेत आणि किती महिला योजनेसाठी अपात्र आहेत, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून या सर्व माहिती व अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहेत। चला व्हिडिओला सुरू करू। तर मित्रांनो, आता जिल्हानिहाय आपण कोणाची चौकशी केली जाणार, किती लाभार्थी आहेत, किती चौकशी होणार ते पाहूया। यवतमाळमध्ये 6,92,000 लाभार्थी आहेत, त्यापैकी 49,735 लाभार्थी महिलांची या ठिकाणी चौकशी केली जाणार आहे, ज्यांना पैसे जून महिन्यापासून बंद केले आहेत आणि त्यांना पुढील पैशासाठी विनंती अर्ज करावा लागेल। नागपूरमध्ये एकूण 5,19,000 लाभार्थी आहेत, त्यांच्यापैकी 95,400 लाभार्थींना योजनेचे पैसे थांबवले आहेत, त्यांची चौकशी केली जाणार आहे। अकोल्यामध्ये देखील 5,37,000 लाभार्थी आहेत, त्यांच्यापैकी आदेश किती जणांचे आहेत तर 28,785 महिलांचे पुनर्तपासणी करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत। बुलढाणामध्ये 3,02,000 लाडक्या बहिणी आहेत, त्यापैकी 17,000 लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। अमरावतीमध्ये एकूण 6,78,000 लाभार्थींपैकी 59,837 महिलांची अथवा लाडक्या बहिणींची चौकशी केली जाणार आहे। वाशिमबद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये 3,21,000 लाभार्थी आहेत, त्यांच्यापैकी 31,627 लाभार्थ्यांची चौकशी होणार। गोंदियामध्ये 3,12,000 लाभार्थी, त्यापैकी 33,364 लाभार्थ्यांची चौकशी केली जाणार आहे। भंडारामध्ये 2,82,000 लाभार्थी आहेत, त्यापैकी 22,000 लाभार्थी महिलांची चौकशी केली जाणार आहे। पुढे बोलायचे झाल्यास वर्धामध्ये 3,11,000 लाभार्थी आहेत, त्यापैकी 21,089 लाभार्थ्यांची चौकशी होणार आहे। त्यानंतर आपण पुढे बोलायचे झाल्यास यामध्ये लाडकी बहीण योजनेत गडचिरोलीमध्ये 2,61,000 लाभार्थी महिला आहेत, त्यांच्यापैकी सुमारे 19,703 लाभार्थी लाडक्या बहिणींची चौकशी केली जाणार आहे। नंतर 4,92,953 लाभार्थी चंद्रपूरमध्ये आहेत, त्यापैकी 26,122 महिलांची चौकशी होणार। नाशिकमध्ये 15,35,744 महिला आहेत, त्यांच्यापैकी 1,50,000ची चौकशी केली जाणार आहे। अहिल्यानगरबद्दल बोलायचं आहे, अहिल्यानगरमध्ये 11,26,000 लाभार्थी आहेत, त्यांच्यापैकी 1,25,000 लाभार्थ्यांची चौकशी केली जाणार आहे। धुळेमध्ये सुमारे 5,40,381 लाभार्थी आहेत, त्यापैकी 73,258ची चौकशी होणार आहे। जळगावमध्ये 10,35,000 लाभार्थी आहेत, त्यापैकी सुमारे 92,000 लाभार्थींची चौकशी होणार। नंदुरबारमध्ये 4,22,000 लाभार्थी, त्यापैकी 52,994 लाभार्थ्यांची चौकशी केली जाणार आहे। इतरही जिल्ह्यांचा डेटा आता लवकरच मिळणार आहे आणि या सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि यांची चौकशी आता अंगणवाडी स्तरावर होणार आहे। त्यामुळेच तुम्हाला योजनेचे पैसे जून महिन्यापासून बंद झाले असल्यास तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला योजनेसाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुमचा विनंती अर्ज द्यायचा आहे आणि तो विनंती अर्ज तुमची छाननी होऊन तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास तुमच्या कुटुंबामधील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे देखील आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। त्यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि यामुळेच यापुढे तुम्हाला योजनेचे पैसे पाहिजे असल्यास तुम्हाला हा विनंती अर्ज द्यावा लागणार आहे। या व्यतिरिक्त तुमचे इतर कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करून विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।